हा तुळजा वहिनी. हा बोल काजू. काजूच बोलतोय, पण 1 मिनिट लाईन वर राहा, पुढेशी बोला. बर. हा वहिनी दादाला फोन लावून लावून कटाळलो, पण तो फोनच उचला ना, म्हणून तुम्हाला फोन लावलाय बघा. काही काम होतं का? अहो इकडे पाहुणे आलेत, त्यांना थांबवून ठेवलंय बघा इकडे. पाहुणं? कोण पाहुणे? अहो वहिनी माझा लांबचा एक मामा आहे, हम्म. त्याचा पोरगा इंजिनियर झालाय, चांगला शिकलाय. त्याला धनुचा फोटो दाखवला होता. आता तो आलाय गावात तर थांबवून घेतलंय बघा इकडे. अहो नुसतं थांबवून नाही, पाय धरून लोटांगणच घातलंय आम्ही त्यांच्या पुढे. अरे असं कशाला करायचं? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना डॅडींच्या घरी घेऊन या, मी सगळी तयारी करून ठेवते. हो हो, पण आधी दादाला भेटवतो, नाहीतर म्हणायचा स्वतःच्या मनाने काय पण कारभार करताय. नाही नाही, असं काही बोलणार नाही तो, आणि असंही तो पोहोचेल आता दुकानात. तुम्ही त्यांना घेऊन या इथे. हा ठीक आहे. देवा, हा मुलगा तरी धनुच्या मनासारखं निघू दे. या खुर्चीवर बसायची इच्छा नाही, लायकी असावी लागते. जरी एखादा लायक नसलेला माणूस या खुर्चीवर जबरदस्तीने बसला ना, तर त्याला जनताच खाली उतरवते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. अहो तुम्हाला ते खाली जेवायला बोलवलंय. जेवायला बोलवलंय मला. जवळ येऊन सांग ना मला. आत इथे जेवायला बोलवले, सांग ये. पुढे ये. काय झालं? अजून थोडं पुढे ये. जवळ आहे ना, माझ्या जवळ ये ना तेजू. मी येतो. तुला माहितीये का काय झालंय आज? आज ना तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे ना, हिरावून घ्या. त्यांनी हिरावून घ्या. त्यांनी म्हणजे कुणी? तुझ्या दादानी, माझ्या बेवड्यांनी. बरं वाटत असेल, आनंद होत असेल तुला. आनंद गगनात माझ्या मावेना मावेना. नाच तू ना, तू नाच. हो पण ते हाव पण ते काय, मी येतो ना. नाच, मी पण नाचतो. आपण दोघं नाचतो. हा असं असं नाचायचं. बाबा दे काय नव्हतं, असं नाचायचं. तर थांब, हे बघ मोबाईल, गाणं लावतो ना. ठेवला इथं, मी पकडला हात. नाच ना गं. हो ग ससुलती. दुखतंय दुखतंय. ओरड ओरड ना, ओरड. बोलव तुझ्या भावाला, तुझ्या वहिनीला बोलव इथं. तुझ्या भावामुळं, तुझ्या वहिनीमुळं मला जेवढा त्रास होईल ना, तेवढे डबल मी तुझ्यावर प्रेम करणार.
दादा कळवला तू एवढा उशीर करतात वय का? ते आमचे पाहुणे आहेत. यांचा पोरगा लय मोठा इंजिनियर आहे. कसं तरी पाय पकडून थांबवून ठेवलं यांना. अरे पण का? अरे का काय दनूचा फोटो दाखवला होता. दनू पास आहे यांना. पास? कशासाठी पास आहे? दादा तुला का सगळं पहिल्यापासून सांगावं लागतं. कशासाठी म्हणजे लग्नासाठी. काय? खरंच होय? हा मग अरे म्हणूनच तर वाट बघतोय आम्ही. म्हणलं आधी तुझ्याशी बोलणी करायला लागेल. चालते की बोलूयात. चल. हे बघ कसे बसलेत मांडी मांडी टाकून. नमस्कार. नमस्कार. अरे पुढे. अरे नवरा मुलगा कुठे आहे? अरे दादा तुला उशीर होतोय म्हणून नवरा मुलगा आणि त्याचे वडील गावात फेरफटका मारायला गेलेत. येतीलच ते. बरं बरं. तू पण चहा सांग यांच्यासाठी जा. हा दादा हे बघ नवरा मुलाचा फोटो. बापू नाही म्हणजे एक दोन ठिकाणी केली की चौकशी आपण. सगळी माहिती कळली. तो सूर्य आहे आणि त्याला त्या 4 बहिणी आहेत. अजून काय माहिती काढणार? अरे कसं आहे बघ, हे लग्न म्हणजे एवढी साधी सिंपल गोष्ट नाहीये, कळलं का? मग आपण जर का चुकीची सोयरी केली तर आपली काय इज्जत राहिली? हे बघ, आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा 4 लोक काय म्हणतात हे पण बघायला लागतं. कसं आहे, आपण पायात चप्पल घालतो ती पण आपण 4 दुकाने हिंडून घेतो. हा अरे हा तर तुझ्या जन्मभराच्या जोडीदाराचा प्रश्न आहे. मग आणखी 4-5 जणांकडे चौकशी केली म्हणून काय बिघडलं? हा भारी आहे रे. एक काम कर, घरच्या मोबाईलवर फोटो पाठवून दे लगेच. 0 मिनिटात पाठवतो. हा सूर्या बोल ना. हॅलो तुळजा. लय आनंदाची बातमी. हो हो मला माहिती आहे. आत्ताच काजू पुड्याचा फोन येऊन गेलाय. आलता होय फोन? बरं एक काम कर, तुझ्या मोबाईलवर फोटो पाठवला बाई, ते आपल्या धनुला दाखव. हो चालेल. धनु, राजू, भाग्या लवकर या इथे. सूर्या तुझा फोन मी स्पीकरवर टाकते. हो काय झालं? हा हा बघ, हा मुलगा कसा आहे? कशासाठी? दादाने पसंत केलाय तुझ्यासाठी. बघ धनुला मुलगा पसंत आहे. अरे वा, पसंत आहे. पोराला पण धनु पसंत आहे. एका मुलीला तो मुलगा जरा जास्तच आवडलेला दिसतोय. वहिनी एक काम करू, लगेच बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. हो सगळं जुळून आलं ना तर लग्नाचा पारपूर उडून देऊ. हा बरं चल ठेवते आणि या लवकर. नमस्ते गाववाले, तुम्ही ह्या गावचेच का? या अहो आता हे समजा गाव यांचंच की. नमस्कार, मी संतोष सातारकर, इंजिनियर आहे. पाटबंधारे खात्यात मुख्य अधिकारी आहे. आपल्या गावच्या पाटबंधाऱ्याचं काम मीच बघतोय. मला जरा माहिती पाहिजे होती. विचारा की मग, काय इट वाळू पाहिजे काय? नाही नाही तसं काय नाही. तुम्ही ते सूर्यकांत जगतापांना ओळखता का? त्याचं काय? नाही, त्याची धाकटी बहीण आहे ना धनश्री, तिची जरा माहिती पाहिजे होती. ते काय आहे, इथं आम्हाला कोण ओळखत नाही आणि याचं सगळं शिक्षण पुण्यामध्ये झालंय. आणि तोवर आम्ही तिथंच तळ ठोकून होतो. पण आता इथं माघारी आलोय म्हणून नीट चौकशी करून पुढचं पाऊल टाकतोय. आणि आता ह्याचा बागायचा कार्यक्रम पण आहे. तुम्ही ना अगदी योग्य माणसाकडे आलाय चौकशीला. काय शत्रुभैया? हे बघा, लग्न हे एकदाच होत असतं, नंतर जाऊन पश्चाताप नको. त्यामुळे तुम्हाला जे काय सांगणार ना ते मी खरं खरं सांगणार. चालणार आहे का तुम्हाला? अहो तेच तर पाहिजे की आम्हाला. असं म्हणताय?
पोरगी अंगाने जाडी, मला काहीच अडचण नाही. अभ्यासात फार म्हणते. हरकत नाही, मी शिकवीन. जेवणाचं काय नाही, म्हणजे तिला स्वयंपाक अजिबातच येत नाही हो. आम्ही कामाला बाई लावू की. पुढचं काय तर सांगा अजून. एक काम करा, करून टाका लग्न. मग काय आता, तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही पुरीचा म्हणल्यावर काय करायचं. पण तुम्हाला एक गोष्ट आहे ना महत्वाची सांगतो. पुरीची आई पळून गेली ना राव पुजाऱ्याबरोबर, ते पण देवीचे दागिने घेऊन. पण त्यात मुलीची काय चूक? पोरगीलाच घ्यायला आले. एक मुद्दा सांगू का, म्हणजे पटत असेल तर. पुरीचा भाऊ आहे ना, भाऊ त्याच्या सासरवाडीत जाऊन राहतोय घर जावई बनून. काय सांगता? खोटं वाटत असेल ना तर गावात जाऊन इचरा की कुणाला बी. आता बघा, तो तर घर जावई आहेच, पण त्याच्या बहिणी पण तिथंच जाऊन राहतात. उद्या समजा तुमच्या पोराचं लग्न झालं तर त्यांनी सासरवाडी म्हणून कुठं जायचं? त्याच्या सासरवाडीत जायचं का स्वतःच्या सासरवाडीत जायचं? बोला की. अहो तेच विषय आम्हाला वाटतंय म्हणून सांगतोय. तुमच्या पोरासाठी आहे ना चांगली तोला मोलाची सासरवाडी बघा. त्यांच्या नादाला लागू नका. असू दे असू दे, अहो त्यांच्या पण काय अडचणी असतील आहे की नाही. काय बोलणार आम्ही? कुठं बोलावलंय? कुठं? ते दुकानावर बसलो होतो आम्ही. दुकानात? का बरं? ते सूर्यकांत राव तिथे येतात म्हणून त्यांची वाट बघतोय. त्याचं घरबीर बघितलंय का तुम्ही? नाही हो, आम्ही काय घर नाही बघितलं. काय माणसंही राहतो, म्हणजे स्वतःच्या पोराचं लग्न जिथं करायचंय त्यांचंच घर नाही बघितलं तुम्ही. ए छत्री, जा यांना बाहेरून घर दाखवणार. बाहेर ना? हा मग आता आत कसं जाणार बरं? घराला कुलूप असेल तर. कुलूप? अहो घर सील आहे, बँकेचे हप्ते थकल्यात. काय? हे गप की. तुम्ही नका लोड घेऊ, तुमचं पोरग फेडल की हप्ते. काय रे? मी हप्ते फेडणार? हा मग. अहो त्यांची आटच अशी आहे, नवरदेवाकडनं अपेक्षाच आहे की लग्न झालं की ते हप्ते सगळे नवरदेव फेडणार. पोरगी बघणार कुठं? कुठं म्हणजे? मिलिटरी नाना. हा मेजर नाना. तर हे कोण आली? हे पण माहित नाही का तुम्हाला? नाही आता हे पण सांगितलं ना की परत म्हणू नका आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही. तर असं असेल तर मी काय सांगतच नाही. पण तरी पण तुम्हाला सांगतो, मिलिटरी नाना त्याचा आहे एक पोरग. मेंदू गुडघ्यात आहे, डोक्यात जरा पांगळ आहे, पण त्याच पोराबरोबर त्या पुरीचं लपड आहे. अहो काय सांगताय काय? अजून लय काय काय सांगायला. सांगू का? सांगू का? नको नको, एवढी माहिती खूप झाली. बरं झालं तुम्ही इथं भेटला म्हणून तर ह्या आम्हाला सगळं कळलं. या बघा, खरं कधी लपत नाही, कधी ना कधी तर बाहेर येतच. फरक फक्त एवढा आहे की तुमचं लग्न व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं. हो हो, अहो, तुमच्यामुळे वाचलो. धन्यवाद बरं का. येतो आम्ही. बापू चला चला. आता धनुच्या लग्नाचं काही खरं नाही. या एवढ्या पोरींच्या जबाबदारीतनं मोकळा झाला सूर्या म्हणजे निभावलं. होय, एकट्या पोरानं एवढी मोठी जबाबदारी पार पाडणं तोंडाची गोष्ट नाही. तेजू, अगं इतका वेळ कुठे होतीस? काय झालं तुझ्या पायाला? रक्त? आई ये इथे बघू. बस इथे. काही लागलंय का? अगं सावकाश. काय लागलं ग? सावकाश. बस बस. दाखव. अगं हे काय झालं? कसं लागलं तुला? आई बघ किती लागलंय हिला.
तेजू सांग काय झालंय? एवढ्या जखमा कशा झाल्यात तुला? काय लागलंय? काय झालं सांग की. बोल तेजू, बोल सगळं. तू हे आयुष्यभर नाही सहन करू शकत. काही सांगणार आहेस का? बोल की. कशी दिसते मी? अक्का, धनु दीदीला बघायला मुलगा आहे ना रे. दोघांनी फोटो बघून पसंत पण केलंय. ठरलं तर जमाय, हो ना? अक्का, अगं तुझ्या पायाला काय झालं? काय लागलं? अक्का, अगं केवढं लागलंय ते? कसं लागलंय तुला एवढं? सांग ना. काय झालं अक्का? सांग की. काय झालं? रूम मध्ये बॉटल फुटली आणि बॉटलचं काच पायात रुतले. अगं थोडं सांभाळून बघून चालता येत नाही का ग तेजू? केवढं लागलंय? कुठं काचेचा तुकडा बिकडा राहिला नाही ना? बघू जरा. अगं ते अंधार होतं ना रूम मध्ये, तर बॉटल हातातून निसटली आणि बॉटलच्या काचा सावरायला गेलं तर त्या पायात रुतल्या. काय अक्का तू? पण तुम्ही माझी काळजी नका करू. धनुकडे लक्ष देऊ आपण. अगं त्या मुलाशी ना मस्त छान बोल. कधी येतोय तो मुलगा? अक्का, माझं सोड. तू ना स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस बघ. स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं तुझं आजकाल. अगं असं काही नाहीये. परत झालं ना काच फुटली, शुभ संकेतच म्हणायचा. आत्या, लाव तिला अजून हळद. हा, काय पण बोलते. तू बस इथं. बस इथं पटकन. आता मला नाही तर धनुला हळद लावायची आहे. चला, ते मुलाकडची मंडळी येतच असते, आपण तयारी करूया. ऐक, पाहुणा आलं ना लगेच घराकडे निघू. काय बी झालं ना, आज लग्न ठरलंच पाहिजे. अरे माझी पाहुणी आहे ती. धनुचं लग्न आज ठरणार म्हणजे ठरणार. पुण्याची पावडी डेंजर असते. नवरा मुलगा आला बघ. चला येतो आम्ही. तोच आता. अरे काय झालं? पुढ्या, तो आपल्या नात्यातला आहेस म्हणून माझ्यासाठी कष्ट घेतलेस, पण हे इथेच राहू दे. अरे पण झालं काय? सूर्यदादा आलाय, त्याला एकदा भेट तरी. नाही नको, राहू दे. नमस्कार पाहुणे. काय झालं? चला की आता. नाही निघतो आता आम्ही. अहो तुम्ही पोरगी बघायला आला होता ना, मग असं कसं न बघता चाललंय? अरे मग दुसरं काय करणार? तुमचे सगळे धंदे कळले आम्हाला. आता तुम्हाला लांबून हात जोडतो. अहो, म्हणजे काय बोलताय तुम्ही? जे कानाने ऐकले आणि डोळ्यांनी बघितले तेच बोलतोय बघ. अरे कर्जात तू इतका बुडालाय, फार सासऱ्याच्या घरी राहण्याचा मिंदेपणा पत्कारलाय. आणि वरती परत बहिणीची लग्न करायला निघाला. उद्या जर का माझ्या पोरांनी सासरी यायचं म्हटलं तर कुठे यायचं रे? तुम्ही घर जावई झाला, आम्ही काय करायचं? अहो तसं काय बी नाही. आम्ही थोड्या दिवसासाठी गेलो तिकडे राहायला. ते जरा घराचं. आम्हाला सगळं कळलंय, पुढे सांगायची काय गरज नाही. तुम्ही घर जावई झाला ठीक आहे. तुमच्या बहिणीचं बाहेर लपडा असताना पण तिच्या दुसऱ्याशी लग्न लावतं का? ओ पाहुणं, माझ्या बहिणीबद्दल काय चुकीचं बोलायचं नाही. एक शब्द बोलला ना पुढं तर तू आहेस आणि मी आहेस. ए सोड त्याला. का खरं बोललो तर जमलं का तुला? तुला कर्ज फेडायचं आहे ना, म्हणून श्रीमंतांच्या गळ्यात बहीण देऊन कर्ज फेडायचा प्लॅन आहे का रे तुझा? गप! गप!